बीड शहरातील जनतेला महिनाभरापासून नळाला पाणी आलेलं नसल्यानं पाणीबाणी सुरू असून 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि मे प्रगती कन्स्ट्रक्शन लातूर यांनी 2 वर्ष कालमर्यादा असतानाही 7 वर्ष उलटूनही अद्याप रखडलेल्या अवस्थेत असल्यानं कारवाई करण्यात यावी। तसेच पाणी पुरवठ्यासाठी महावितरणच्या 33 कोटी रुपये थकबाकीसाठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातून तरतूद करण्यात यावी। बीडकरांची तहान आणि घशाची कोरड हे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार जलयोजनेचे मारेकरी आहेत। उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी बीडकरांना वाऱ्यावर सोडलं असून पाण्याअभावी बीडकरांचे हाल होत असून केवळ बीडच्या पाणी पुरवठ्यासाठी बैठकांचा फार्स होत असून त्याच्या निषेधार्थ आणि बीड शहराला नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 5 सोमवार रोजी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील नारायणी इंग्लिश स्कूल समोरील वॉलवर पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंगस्नान लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी निवेदन देण्यात यावे। यावेळी आंदोलनात शेख युनुस सुदाम तांदळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामनाथ खोड आणि आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे सहभागी होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड। पालकमंत्री अजितदादा बीडकरांना, पालकमंत्री अजितदादा बीडकरांना, पालकमंत्री अजितदादा बीडकरांना। आंदोलन क्या है उसको काय में आंदा इतना बड़ा क्या शहरामध्ये बीड शहरासाठी 3 पाणी योजना आहेत। माजलगाव बॅकवॉटर असेल, बिंदुसरा धरणाचे असेल आणि 114 कोटी रुपये खर्च करून अमृत योजना जी आहे त्या तिन्ही योजना रखडलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांना महिना पाणी येत नाही आहे। आपण पाहिलं या ठिकाणी लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं जारचं, किंवा ज्याप्रमाणे आता पाहिलं वॉलवर पाणी भरावं लागतं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे वित्त मंत्री आहेत, नियोजन मंत्री आहेत। ते पालकमंत्री झाल्यानंतर बीड शहराला जो महावितरणचं 33 कोटी रुपयांचं देयक आहे, ज्यामुळे बीडचा पाणी पुरवठा खंडित आहे, ते कमीत कमी प्रश्न सुटेल असा बीडकरांना आशा होती। मात्र ती आशा पार धुळीस मिळालेली आहे। त्यामुळं अजितदादांचं याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी वॉलवर ज्या ठिकाणी लोक पाणी भरत आहेत त्या ठिकाणी अजितदादांना अगदी अभ्यंग स्नान घातलं, साबणाने आंघोळ घालून। आणि अजितदादांना आमची अशी विनंती आहे की बीडकरांकडे अजितदादांनी लक्ष द्यावं, बीडकरांना पाणी द्यावं। अजितदादांनी विमानतळ दिलं, बाकीच्या घोषणा केल्या, परंतु सर्वसामान्यांचा मूलभूत जगण्याचा प्रश्न जो आहे त्याकडे लक्ष वेधून अजितदादांनी बीडकरांना पाणी द्यावं आणि 33 कोटी रुपये नियोजन किंवा कुठल्या तरी विभागातून ते देयक देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर ज्या प्रगती कन्स्ट्रक्शननं 2 वर्षामध्ये जे बीड शहरामधलं काम व्हायला पाहिजे होतं त्याला 7 वर्ष उलटून ते काम रखडलेलं आहे। त्यामुळे बीडकरांना वेठीस धरलेलं आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्या कंपनीला काय टाकावं अशी आमची मागणी आहे। बीड जिल्ह्याचं एवढं मोठं दुर्दैव आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहेत, पालकमंत्री ही तेच आहेत, वित्तमंत्री ही तेच आहेत। आणि एवढे देखील असताना बीड जिल्हा अक्षरशः एका महिन्यापासून पाण्यापासून राही फिरतोय। आणि या बीड जिल्ह्याची नगरपालिकेचा 33 कोटी हे बिल पाठीमागील 30 ते 35 वर्षापासून थकलेलं आहे। तेव्हापासून महिन्यातून 2 या 3 वेळास पाणी या बीड जिल्ह्याला प्राप्त होतं आहे आणि बीड जिल्हा हा पाण्या वाचून त्राहीताही करतोय, तरीही याकडे लक्ष देत नाहीत। फक्त उडव्याचे उत्तरं देऊन कधी एअरपोर्ट आणतो तर कधी काय नुबाना आणतो, पण जे मूलभूत सामान्य नागरिकांच्या व्यथा आहेत ते ऐकण्यासाठी कोणाकडे हे टाईम नाही। आम्ही तर अशी मागणी करतो की ह्या बीड जिल्ह्यातील नगर परिषदेला आपण नळपट्टी ही पूर्णपणे नागरिकांनी बंद करावी, कारण या नगर परिषदेने पाणी दिलं नाही, त्यांना नळपट्टी मागण्याचा अधिकार नाहीये। तेज वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।